नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर क्रमांक 111 BA TY सेमिस्टर 5 आज आपण बघणार आहोत टॉपिक डेव्हिड रिकार्डो. डेव्हिड रिकार्डो आपण आता युनिट सेकंडमध्ये आहोत आणि युनिट सेकंडमध्ये यापूर्वी आपण ॲडम स्मिथ यांचं डिव्हिजन ऑफ लेबर, थिअरी ऑफ व्हॅल्यू, कॅपिटल ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन्स, व्ह्यू ऑन ट्रेड, इकॉनॉमिक प्रोग्रेस या सर्व गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जसं ॲडम स्मिथ यांनी थिअरी ऑफ व्हॅल्यू मांडलेला आहे, त्यांचेच विचार घेऊन किंवा त्याला आधुनिक पद्धतीने अजून प्रगत पद्धतीमध्ये म्हणता येईल तर डेव्हिड रिकार्डो यांनी विचार मांडले आहे. थिअरी ऑफ व्हॅल्यू डेव्हिड रिकार्डो यांनी मांडली आहे. म्हणजे ही थिअरी आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या थिअरीमध्ये थिअरी अभ्यासण्यापूर्वी आपण डेव्हिड रिकार्डो यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात. डेव्हिड रिकार्डो यांचा जन्म 18 एप्रिल 1772 लंडन या ठिकाणी झाला. तर 11 सप्टेंबर 1823ला म्हणजे वयाच्या 51व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलाचा रोखे बाजारचा व्यवसाय होता. ते म्हणजे वडिलाचा रोखे बाजारचा व्यवसाय असल्याकारणाने म्हणजे लहानपणीच म्हणजेच वयाच्या 14व्या वर्षी ते रोखे बाजारामध्ये दलालीचा व्यवसाय ते करू लागले आणि वयवर्ष 21 असताना त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांचं वयवर्ष 21 झालं त्यावेळेस त्यांनी हा रोखे बाजार दलालीचा व्यवसाय हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून त्यांनी सुरुवात केली. तसेच वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी स्वतः प्रयोगशाळा सुरू केली. त्यामध्ये रसायनशास्त्र, गणित, भूगर्भशास्त्र इत्यादी विषयाचा त्यांनी अभ्यास सुरू केला होता. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा जो ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ 1799मध्ये त्यांच्या वाचनात आला डेव्हिड रिकार्डो यांच्या आणि त्यांनी तिथून पुढे त्यानंतर आपलं जे लक्ष आहे हे अर्थशास्त्राच्या अभ्यासाकडे वळल्याचं आपणास दिसून येते. त्यानंतर त्यांनी 1817मध्ये रिकार्डो यांनी ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्झेशन हा ग्रंथ लिहिला. तसेच त्यांनी एक पुस्तिका लिहिली होती प्रोटेक्शन टू ॲग्रिकल्चर. ही पुस्तिका त्या टायमात खूप गाजलेली किंवा प्रसिद्ध झालेली एक पुस्तिका आहे. तसेच 1819मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने त्यांना सभासद म्हणून निवड केली होती. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ते एक सभासद म्हणून कार्यरत होते. डेव्हिड रिकार्डोने अर्थशास्त्राविषयी आपले जे आर्थिक विचार मांडले आहेत ते विविध विचार त्यांनी मांडले. त्यापैकी वितरणासंबंधी जे विचार आहेत ते अत्यंत मोलाचे असे विचार ठरले आहेत. तसेच त्यांनी मांडलेले काही विचार आहेत ते आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये थिअरी ऑफ व्हॅल्यू आहे. थिअरी ऑफ व्हॅल्यू त्यांनी मांडलेला आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. डेव्हिड रिकार्डोने आपला मूल्य सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडलेला जो सिद्धांत होता श्रममूल्य सिद्धांताच्याच आधारे यांनी स्पष्ट केला आहे. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी श्रमाचे मूल्य किंवा श्रममूल्य हा सिद्धांत मांडला आहे. तो आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. श्रममूल्य सिद्धांत काय आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलेले ॲडम स्मिथ यांनी वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते असे स्मिथ यांनी सांगितलेले. म्हणजे वस्तूचं जे मूल्य आहे ते श्रमावरून ठरतं. परंतु हे सांगत असताना त्यांनी प्राथमिक अवस्थेचा विचार केला आहे. म्हणजे वस्तूचे मूल्य प्राथमिक अवस्थेत श्रमावरून ठरतं असं ॲडम स्मिथ म्हणतात. परंतु रिकार्डो यांनी या सिद्धांतामध्ये अजून ॲडिशन किंवा नवीन बदल म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे प्राथमिक अवस्थेमध्ये श्रमाचे मूल्य ठरतं परंतु प्रगत अवस्थेत सुद्धा श्रमाचे मूल्य ठरत असतं असं डेव्हिड रिकार्डो यांनी हे सांगतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं वस्तूचे मूल्य प्राथमिक व प्रगत या दोन्ही अवस्थेत श्रमावरून ठरते असे सांगितले असले तरी म्हणजे स्मिथ यांनी वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते असे सांगितले. तर रिकार्डोने वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते असे सांगितले आहे. परंतु रिकार्डोंनी प्रगत अवस्थेत विचार केला आहे. म्हणजे ॲडम स्मिथ थोडक्यात जर आपण बघितलं ॲडम स्मिथ यांनी वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरते परंतु एका प्राथमिक अवस्थेपुरते ठरते असं सांगितलेलं आहे. ॲडम स्मिथनेही श्रमाचं मूल्य वस्तूवरून ठरतं
परंतु प्राथमिक अवस्थेबरोबर ते प्रगत अवस्थेत सुद्धा ठरत असते असे विचार मांडले आहे. म्हणजे ॲडम स्मिथ यांनी मांडले जे विचार आहे श्रममूल्य सिद्धांत, श्रमाच्या मूल्याचे, हे विचार समोर घेऊन जाण्याचे काम डेव्हिड रिकार्डो यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले वस्तू दोन प्रकारचे मूल्य असतात. आता वस्तूचे मूल्य कशावरून ठरतं हे आपण बघितलं, वस्तूचे मूल्य बघितलं. तसंच वस्तूचे मूल्य दोन प्रकारचे असते. मग त्यांनी दोन प्रकार कोणते पाडलेत? आता एक उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. वस्तूचे दोन प्रकारचे मूल्य ठरतं. म्हणजे वस्तूला उपयोगिता असतं. ॲडम स्मिथने काय सांगितलं की वस्तूला उपयोगिता मूल्य असतं. तसं रिकार्डो यांनी सुद्धा वस्तूला उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य असे दोन प्रकारचे मूल्य असते असं सांगितलं आहे. म्हणजे उपयोगिता मूल्य तर वस्तूला असतेच, परंतु विनिमय मूल्य सुद्धा असते. तसेच वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य असल्याशिवाय विनिमय मूल्य प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे बघा, कोणत्याही वस्तूमध्ये जर उपयोगिता मूल्य असेल तरच त्या वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त होते. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल, उदाहरणार्थ जर आपल्याला त्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल किंवा आपल्याला त्या वस्तूपासून उपयोगिता मिळत असेल तर आपण त्या किमतीला ती खरेदी करू शकतो. म्हणजे त्याला मूल्य प्राप्त होतं. म्हणजेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे उपयोगिता मूल्य असल्याशिवाय विनिमय मूल्य प्राप्त होऊ शकत नाही. असे असले तरी उपयोगितेमुळे वस्तूचे मूल्य ठरत नाही. म्हणजे उपयोगितेला मूल्य असतं किंवा असल्याशिवाय विनिमय मूल्य ठरत नाही, परंतु उपयोगितेवरून वस्तूचे मूल्य ठरवता येत नसते. उपयोगिता वस्तूचे मूल्य मोजण्याचे साधन नाही असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर त्यांनी वस्तूचे दोन गट पाडले. आता वस्तूचे दोन गट कोणते पाडले? रिकार्डोने वस्तूचे मूल्य उपयोगितेवरून ठरत नाही असे सांगितले आहे. मग त्यांनी काय सांगितलं, वस्तूचे मूल्य तर उपयोगितेवरून ठरत नाही, मग कशावरून ठरतं? हा एक प्रश्न आहे या ठिकाणी, हा प्रश्न पडतो ना. मग त्यांनी या ठिकाणी वस्तूचे मूल्य कशावरून ठरते हे सांगण्यासाठी त्यांनी वस्तूचे दोन गट पाडले आहे. पहिला आहे दुर्मिळ वस्तू. म्हणजे काय सांगितलं, ज्या वस्तूचे पुनरुत्पादन शक्य नसते अशा वस्तू. म्हणजे दुर्मिळ वस्तू म्हणजे त्या वस्तूचे पुनरुत्पादन होऊच शकत नाही. एकदा वापरले की त्या संपून जाणाऱ्या वस्तू आहेत. म्हणजे पुनरुत्पादन होऊ शकत नाही. उदाहरणार्थ पेट्रोल डिझेल असेल, एकदा वापरलं की परत त्याचं रिसायकल होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं जे आहे, ज्या वस्तूंचे पुनरुत्पादन करणे शक्य आहे अशा वस्तू. उदाहरणार्थ प्लास्टिक असेल, त्याचं रिसायकलिंग करून आपण परत त्याचं वापरात आणू शकतो. अशा काही वस्तू आहेत. म्हणजे त्यांनी दुर्मिळ वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करता येत नाही तेव्हा अशा वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरत नाही. बघा, तर दुर्मिळतेवरून ठरते. म्हणजे दुर्मिळ वस्तूचं उत्पादन मूल्य कशावरून ठरतं? दुर्मिळतेवरून. त्यामध्ये काय असेल, दुर्मिळ चित्रे असेल, शिल्पकृती असेल इत्यादी वस्तूची निर्मिती अफाट किमती देण्यास तयार होतात. म्हणजे जर एखादी दुर्मिळ वस्तू ती कुठंच मिळत नसेल तर ती जर आपल्याला हवी असेल किंवा पाहिजे असेल, घ्यायची असेल, तर आपण पाहिजे ती किंमत देऊन ती वस्तू मिळवतो. म्हणजेच त्याला दुर्मिळतेवरून त्याचं मूल्य ठरत असतं. म्हणजे त्यामुळे दुर्मिळ वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरत नाही, असे वस्तूच्या दुर्मिळतेवरून ठरते असं आपल्यास दिसून येतं. आता रिकार्डो यांनी या ठिकाणी काय सांगितले, दुर्मिळ वस्तूच्या संख्येवरून म्हणजे दुर्मिळ वस्तूच्या संख्येच्या दृष्टीने फारच कमी असतात. बघा, त्यामुळे अशा वस्तूंचे मूल्य कसे ठरते याचा फारसा विचार करण्याची काही गरज नाही किंवा काही कारण नाही. त्यासाठी विचार कोणत्या वस्तूचा करावा लागतो? ज्या वस्तूंचा पुरवठा वाढवता येतो. बघा, म्हणजे अशा वस्तू की ज्यांचा पुरवठा आपण वाढवू शकतो अशा वस्तूंचे मूल्य कसे ठरते ही गोष्ट महत्त्वाची आहे किंवा ही बाब आपण या ठिकाणी महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते. म्हणजे समाजाच्या प्राथमिक आणि प्रगत अशा दोन्ही अवस्थेत वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते. रिकार्डोच्या मते समाज जेव्हा प्रगत अवस्थेत असतो तेव्हा वस्तूच्या उत्पादनासाठी श्रमाबरोबरच भूमी व भांडवल यासारख्या उत्पादन घटकाची गरज असते. बघा, आता समाज जर प्रगत अवस्थेत असेल किंवा प्रगत अवस्थेत असतो त्यावेळेस म्हणजे भूमीबरोबरच किंवा श्रमाबरोबरच, आता श्रम तर लागतेच परंतु भूमी व भांडवल या दोन्ही गोष्टीची आवश्यकता असते. म्हणजेच श्रम, भूमी आणि भांडवल या तीनही गोष्टीची प्रगत अवस्थेमध्ये आवश्यकता असते. या तीन घटकाच्या सहाय्याने त्यांनी सांगितलेलं आहे वस्तूच्या उत्पादनासाठी श्रमाची, भूमी, भांडवल म्हणजे जे प्रगत अवस्थेमध्ये वस्तूचे उत्पादन या तीन घटकाच्या सहाय्याने होते, भूमी, श्रम आणि भांडवल.
आता भूमीचा मोबदला हा खंड या समावेशाने किमतीत होत असतो. बघा, भूमीचा मोबदला कशाच्या स्वरूपात होतो? खंड, याचा समावेश किमतीत होत असतो. ते आपलं होत नाही. रिकार्डोने आपल्या खंड सिद्धांत हे दाखवून दिले आहे, ते आपण समोर अभ्यासणार आहोत. खंड सिद्धांतात काय म्हणजे, खंड सिद्धांतात त्यांनी काय सांगितले? खंडामुळे किंमत ठरत नसून, बघा, खंडामुळे किंमत ठरत नाही, तर किमतीवरून खंड ठरतो. याचा अर्थ खंडाचा किमतीत किंवा मूल्यात समावेश होत नाही. म्हणजे बघा, खंडाचा कशात? किमतीत किंवा मूल्यात समावेश होत नाही. म्हणजे जर वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर मूल्य निश्चित खंडाची भूमिका नसते. वस्तू उत्पादनातील भांडवल व श्रम हे घटक महत्त्वाचे आहेत. भांडवल म्हणजे यंत्र, अवजारे इत्यादी. रिकार्डोच्या मते काय होतं? असे भांडवल भूतकाळात श्रम करून कोणी तरी निर्माण केले असते. म्हणजे भांडवल हे संग्रहित श्रमाचे प्रतीक आहे. भांडवल काय? संग्रहित श्रमाचे प्रतीक आहे. त्यामुळे समाज प्रगत अवस्थेत असताना वस्तूचे उत्पादन हे वर्तमान काळातील व भूतकाळातील संग्रहित श्रम यांचा परिणाम असतो. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं? समाज हा प्रगत अवस्थेत असताना वस्तूचे उत्पादन हे वर्तमान काळातील, म्हणजे बघा, वस्तूचे उत्पादन हे वर्तमान काळातील श्रम व भूतकाळातील संग्रहित श्रम, म्हणजे आताचं आणि भूतकाळातलं मागील श्रम यांचा परिणाम असतो. यामुळे वस्तूचे मूल्य केवळ श्रमाद्वारेच ठरते, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्यांनी या सिद्धांतामध्ये, व्हॅल्यू सिद्धांत लिहित असताना या सिद्धांतामध्ये काही ठिकाणी जे श्रमाचं मूल्य आहे, वस्तूचं मूल्य हे श्रमावरून ठरतं, हे आपण बघितलं. परंतु काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की वस्तूचं मूल्य उत्पादन खर्चावरूनही ठरतं, असंही काही ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी रिकार्डोने जे मूल्य सिद्धांताचे काही दुरुस्त्या मांडल्या, म्हणजे त्यांना असं वाटलं की सिद्धांतामध्ये काही दुरुस्त्या अपेक्षित आहेत. म्हणजे वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरतं असं रिकार्डोने सांगितलेलं आहे. परंतु प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता व गुण यामध्ये फरक असतो. बघा, कार्यक्षमतेमध्ये आणि गुणामध्ये फरक असतो. तर मग त्यामुळे गुणदृष्ट्या भिन्न असणाऱ्या श्रमाचे मोजमाप कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे 1 तासाचे श्रम, समजा एखादा हिऱ्याचा व्यापारी असेल, त्याचं 1 तासाचं जे श्रम आहे, हे श्रम मजुराच्या 4 तासाच्या श्रमाएवढे असतात. हे बाजारात व्यावहारिकदृष्ट्या आपोआप ठरते. त्यामुळे श्रमिकांचे गुणभेद विचारात घेऊन श्रमावर मूल्य ठरते, यात बाधा येत नाही, असं त्यांनी या ठिकाणी दुरुस्तीमध्ये सुचवलेलं आहे. त्या दुसरी जी दुरुस्ती सांगितलेली आहे, त्यांनी सांगितले 2 वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारे भांडवल जर सारखेच समान क्षमतेचे असेल तर 2 वस्तूचे मूल्य सारखेच राहील. म्हणजे श्रमाप्रमाणेच भांडवल देखील गुणभिन्नता असते. म्हणजेच विविध प्रकारच्या भांडवलाच्या उत्पादन क्षमतेत फरक असतो, ती भिन्न असते. याबाबत रिकार्डोने सांगितलेले आहे की आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 2 वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे भांडवल जर सारखेच उत्पादन क्षमतेचे असेल तर 2 वस्तूचे मूल्य हे सारखेच असेल. म्हणजे उत्पादन क्षमतेत लागणाऱ्या भांडवलात जे काही उत्पादन क्षमता हे सारखं आहे, तर त्याचं श्रमही सारखंच असेल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर तिसरी दुरुस्ती त्यांनी दर्शवली आहे. ते सांगतात वस्तूच्या मूल्यामध्ये नफ्याचा समावेश होत नाही. त्यांनी काय सांगितले? म्हणजे सुरुवातीला त्यांनी असं सांगितलंय की वस्तूच्या मूल्यामध्ये नफ्याचा समावेश होत नाही. ते या ठिकाणी दुरुस्तीमध्ये ते सांगतात की नफा हे देखील उत्पादन खर्चाचा भाग असून किंमत निश्चितीमध्ये त्याचा विचार होणे आवश्यक ठरते. म्हणजे अगोदर त्यांनी सांगितले नफ्यात समावेश होत नाही, परंतु नंतर दुरुस्ती करत असताना त्यांनी सांगितले नफा हे देखील उत्पादन खर्चाचा भाग असून किंमत निश्चितीमध्ये त्याचा विचार होणे आवश्यक ठरते. त्यानंतर मूल्य सिद्धांताचे मूल्यमापन किंवा याच्यामध्ये काही उणिवा किंवा दोष आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता डेव्हिड रिकार्डो यांनी मूल्य सिद्धांताचे मांडत असताना किंवा सिद्धांत ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांतापेक्षा जरी त्यांचा सिद्धांत सरस किंवा
दोष सरस असला तरी त्यामध्ये काही दोष राहून जातात किंवा ते अभ्यासणं किंवा ते पाहणं आपलं कर्तव्य आहे किंवा गरज आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जो पहिला दोष आहे हा उपयोगितेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी मूल्य सिद्धांताच्या सुरुवातीस रिकार्डोने असे सांगितले की वस्तूला मूल्य प्राप्त होण्यासाठी वस्तूमध्ये उपयोगिता असलीच पाहिजे. असे असूनही उपयोगिता ही काही वस्तूचे मूल्य मोजण्याचे साधन होऊ शकत नाही असाही विचार मांडला. म्हणजेच रिकार्डोने मूल्यविवेचनात उपयोगितेचे महत्त्व मान्य करूनही या कल्पनेकडे दुर्लक्ष केलं असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर वस्तूचे वर्गीकरण. त्यांनी वस्तूचे वर्गीकरण केलं आहे. आपण बघितलं त्यांनी वस्तूचे 2 याच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे. दुर्मिळ वस्तू आणि ज्या पुनरुत्पन्न होणाऱ्या वस्तू आहे. हेही रिकार्डोने दुर्मिळ वस्तूसाठी जे काही एक सिद्धांत आणि पुरवठ्यात वाढ करता म्हणजे एक सिद्धांत आणि पुरवठ्यात वाढ करता येणाऱ्या वस्तूसाठी वेगळं सिद्धांत मांडण्यात चूक केली आहे. म्हणजे त्यांनी 2 सिद्धांत मांडले असं टीकारांचं या ठिकाणी मत आहे. भांडवलाचे स्थान आहे. तिसरं जे दोष आहे किंवा तिसरी टीका आहे ते आहे भांडवलाचं स्थान. उत्पादन क्रियेत भांडवलाचे महत्त्व रिकार्डोने ओळखले होते, परंतु भांडवलाचा मोबदला म्हणजे नफा विचारात घेण्यास नकार दिला असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर चौथी टीका आहे गृहीतांची अयोग्यता. आता गृहीताची अयोग्यतामध्ये रिकार्डोने पूर्ण स्पर्धा गृहीत धरून आपला मूल्य सिद्धांत मांडला आहे. म्हणजे रिकार्डोनं जे काही सिद्धांत मांडत असताना गृहीत धरलं आहे हे पूर्ण मूल्य म्हणजे पूर्ण स्पर्धा आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धा ही गृहीत धरूनच हा सिद्धांत मांडला आहे. परंतु मक्तेदारीमध्ये मूल्य कसे ठरते याचे स्पष्टीकरण रिकार्डोने केले नाही असे टीकाकारांचं मत आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धेत हा सिद्धांत मांडला किंवा या सिद्धांत पूर्ण स्पर्धेचाच विचार केला आहे तर मक्तेदारीत कसं ठरेल किंवा याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं नाही असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर अनेक दुरुस्त्या. म्हणजे याप्रमाणे आपण सिद्धांतामध्ये काही दुरुस्त्या बघितल्या. सिद्धांत मांडल्यानंतर त्यांना असं वाटलं की यात काही दुरुस्त्या सुचवणं गरजेचं आहे किंवा दुरुस्त्या केल्या पाहिजे, काही चुका आहेत त्यासाठी त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या असंही टीकाकारांचं मत आहे. आता श्रमामधील भिन्नता. तर श्रमामधील त्यांनी भिन्नता ही टीकाकारांची टीका केली आहे. म्हणजे विविध उद्योगात असणाऱ्या किंवा काम करणाऱ्या श्रमामध्ये असणारी भिन्नता मोजण्यासाठी त्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे ते मान्य होण्यासारखे नाही. म्हणजे जड आणि जीड आणि रिस्ट यांच्या मते मूल्यासारख्या अवघड प्रश्नावर स्पष्टीकरण देण्यामध्ये रिकार्डोसारख्या विचारवंताला यश आले नाही. त्यांच्यापूर्वी विचारवंतापेक्षाही तो या बाबतीत अधिक भाग्यवान ठरला नाही असं ते सांगतात. रिकार्डोचा मूल्य सिद्धांत जरी टीका होत असल्या किंवा टीका केली जात असली तरी त्याचा मूल्य सिद्धांत सर्वस्वी टिकाऊ आहे असे म्हणता येत नाही. रिकार्डोच्या सिद्धांताच्या आधारे मार्क्सने या सिद्धांताचे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे रिकार्डोच्या सिद्धांताच्या आधारे मार्क्सने या सिद्धांताचे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगोदर ॲडम स्मिथ यांनी विचार मांडले, त्यांचेच विचार पकडून डेव्हिड रिकार्डो यांनी विचार मांडले आणि डेव्हिड रिकार्डोच्या विचार पकडून कार्ल मार्क्स यांनी समोर विचार मांडले आहेत असं आपणास याच्यावरून दिसून येतं. तर आज आपण डेव्हिड रिकार्डो यांचा जो सिद्धांत आहे थिअरी ऑफ व्हॅल्यू हा अभ्यासला. यापूर्वी आपण ॲडम स्मिथ यांचे विचार बघितले, यांचे व्हॅल्यूविषयक विचार, मूल्यविषयक विचार आपण अभ्यासले. आता यानंतर डेव्हिड रिकार्डो यांचा जो थिअरी ऑफ रेंट आहे किंवा रिकार्डोज ऑन डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे विभाजनविषयक जे विचार आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.